कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील निवडणूक प्रचाराने आता वादग्रस्त वळण घेतलं आहे. अपक्ष उमेदवार साक्षी देसाई आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी एकमेकांविरुद्ध गंभीर तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तक्रार दाखल करत साक्षी देसाई यांनी आरोप केला आहे की प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी त्यांना अडवून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं. तसंच आमच्या विरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत कशी झाली असं म्हणत जीवे मारण्याचीही धमकी दिली. तर दुसरीकडे राजेंद्र निंबाळकर यांनी प्रतितक्रार करत देसाई यांच्या ताफ्यातील गाडीत बेकायदेशीर वस्तू असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसंच देसाई यांचे पती सरकारी नोकरीत पाटबंधारे विभागात शाखा अभियंता पदावर असूनही नियमांचं उल्लंघन करून प्रचारात सक्रिय असल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे. या परस्पर विरोधी तक्रारीमुळे कोनाळ मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलीस आणि निवडणूक प्रशासन या प्रकरणाची नेमकी काय शहानिशा करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. आता येऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भात मी सौ साक्षी संदीप देसाई कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातून फॉर्म भरलेला आहे. उमेदवारी दाखल केलेली आहे, अपक्ष म्हणून केलेली आहे. आणि फॉर्म दाखल केल्यानंतर मला पक्षाकडून वैयक्तिकरित्या कुठलाही अर्ज मागे घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या कुठलाही फोन आला नव्हता किंवा कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं नाही की तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून. त्यामुळे मी ही निवडणूक एकदम खेळीमेळीच्या वातावरणात अशी लढायचं ठरवलं होतं. आणि त्याप्रकारे म्हणजे आम्हाला 2 दिवसापूर्वी मला चिन्ह मिळालं, छत्री चिन्ह आहे आणि ते मला मिळालं. त्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली. प्रचाराला म्हणण्यापेक्षा आम्ही गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. आमच्या प्रचाराला अजून तशी सुरुवात झालेली नाही आहे. तर म्हणजे ह्या गाठीभेटी घेत असताना काल खरं सांगायचं तर दोडामार्ग तालुक्याच्या राजकीय ह्याला म्हणजे राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी आणि हुकुमशाहीसारखी अशी एक गोष्ट घडलेली आहे की मी आमचं एक मूळच ख्रिश्चनवाडी इथे एक गाठीभेटी घेण्यासाठी म्हणून मी माझे सहकारी होते दोघेजणं. आम्ही तिथे गेलो होतो. 10-15 मिनटात आमचे बोलणं झालं आणि आम्ही बाहेर पडलो. तर तिथे एक अरुंद रोड होता. तर त्या अरुंद रस्त्यावर समोरून काही व्यक्ती आल्या आणि आमची गाडी तिथे अडवली. आणि तिथे सांगितलं की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, माझ्याबरोबर प्रवीण भाऊस होते, त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही गाडी मागे घ्या, मी पण थोडी घेतो, म्हणजे दोघांना पण जायला बरं पडेल. तर त्यांनी सांगितलं की गाडी मागे येऊ शकत नाही. त्यानंतर समोरील व्यक्तीने खूप म्हणजे अर्वाच्य भाषेत ते बोलले. त्यानंतर शिवीगाळ दिली. त्यानंतर प्रवीण भाऊसांना मी जरा सांगितलं की तुम्ही जरा शांततेत घ्या, कारण आचारसंहिता असल्यामुळे उगाच आपल्यावर कुठलेही डाग लागायला नको. त्यानंतर तसं झाल्यानंतर ते राहिले शांत आणि ते नंतर बाहेर गेले. त्यांना स्वप्नील देसाई माझ्याबरोबर होते, त्यांनी बोलवलं, बाहेर गेले. स्वप्नील देसाई आले माझ्याबरोबर आणि नंतर गाडीतून चौघेजणं उतरल्यानंतर स्वप्नील देसाईबरोबर त्यांची वादावादी सुरू झाली. आणि तिथे 15 ते 20 मिनिट मी गाडीत बसूनच होते आणि मी पण खूप घाबरले होते, कारण त्यांचं बोलणं काय होतं ते मला सगळं ऐकायला येत होतं आणि माझ्यावर भरपूर प्रेशर येत होतं. गाडीत मी एकटी असल्यामुळे मी पण हतबल झाले होते, काय करू मला काही सुचत नव्हतं. मला त्यानंतर प्रवीण भाऊसांनी फोन केला की मॅडम मी एक माणूस पाठवतो आहे, त्याच्यासोबत तुम्ही या गाडीतून उतरा. आणि मी म्हटलं मी कशी उतरू, मागे आहे. ते म्हणाले फक्त तुम्ही गाडीतून उतरा आणि मागे या, तो माणूस येऊन तुम्हाला घेऊन जाईल. त्यानंतर मी उतरले आणि गेले. तसेच एक व्यक्ती आली, त्यांनी त्यांच्या घरापर्यंत मला घेऊन गेले. तिथे मी 15-20 मिनटं तिथे मी थांबले आणि त्यानंतर मग त्याच व्यक्तीने मला एक अरुंद रस्ता होता, म्हणजे पाणंद कसे, त्या रस्त्याने ते मला मुख्य रस्ता जो आहे तिथे नेऊन त्यांनी मला सोडलं. आणि नंतर मग आम्ही स्वप्नील देसाई आले, त्यांच्या गाडीत मी बसले आणि त्यांनी मला नंतर घेऊन भेटशीला, म्हणजे माझी ती मुलं आणि मी राहतो होतं सध्या, तिथे आम्ही आलो. आणि आम्ही घरी येईपर्यंत माझ्या गाडीचा पाठलाग अपोजिटचे जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते होते, ते माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. मी घरात गेल्यानंतर ते मग जायला निघाले. आणि मला असं सांगायचं आहे की मी खरं तर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि प्रचाराला आताच कालपासूनच अशी सुरुवात, म्हणजे गाठीभेटीला सुरुवात झाली. काल थोडंसं आम्ही जाऊन भेटलो काही जणांना, पण आजचा माझा पूर्ण दिवस इथे गेलेला आहे.
ही जी निवडणूक आहे ना ती सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नाही आहे. ही आता कशी लोकशाही नाहीच असं म्हणावं लागेल, कारण दडपशाही झालेली आहे. दादागिरीची भाषा वापरली जाते, मारहाण करण्याची भाषा वापरली जाते. कसं होतं आहे की मी तुम्हाला पत्रकार बंधूंनासुद्धा आवाहन करते की तुमच्यामार्फतसुद्धा तुम्ही की माझं जे हे म्हणणं आहे ते माझ्या मतदारांपर्यंत पण पोचवा. मी 100% प्रयत्न करणार आहे, पण मी जिथे नाही पोचेल ना तिथेसुद्धा माझं चिन्ह तुम्ही तुमच्यामार्फत तिथे पोचवा, अशीच मी तुम्हाला विनंती करते. नक्कीच जो रात्री प्रकार घडलाय म्हणताना त्या प्रकारावर जे कुठल्या सत्ताधारी पक्ष होते की कुठल्या पक्षाचे ते माणसं होती? नाही, पक्षाचे म्हणजे उमेदवार होते. त्या उमेदवारांचे कार्यकर्ते होते, महायुतीचे कार्यकर्ते होते. तुम्ही आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज दाखल केले किंवा एक कंप्लेंट दाखल केलेली आहे, यामध्ये नेमकी नावं कोणाची घातलेली आहे? हां, अर्ज मी आत्ताच पोलीस स्टेशनला केलेला आहे. यामध्ये नावं आहेत राजू निंबाळकर, स्वप्नील निंबाळकर, सचिन देसाई आणि गोपाळ गवस. त्याचप्रमाणे यापुढे तुमचा प्रचार असणार आहे, तर या प्रचारासाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही मागणी केलेली आहे का? हो, पोलीस प्रोटेक्शनची मागणी आहेच आमची आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आपण पोलीस प्रोटेक्शन देऊ म्हणून. आणि मला असं वाटतं की पोलीससुद्धा हा सगळा प्रकार म्हणजे आजचा जो विषय आहे तो त्यांच्याकडे मांडलेला आहे आणि ते पूर्ण निष्पक्षपातीपणे मला दाद देतील अशी मला त्यांच्याकडून एक आशा वाटते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.